तर विधानसभेमध्ये वडेट्टीवार आणि गुलाबराव पाटलांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। कांद्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना वडेट्टीवार यांनी कांदा प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे जातात असा उल्लेख करताच गुलाबराव पाटील संतापले आणि कांदा उत्पादकांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। आपण कांद्यासाठी गेलो, आपण इतर विषयासाठी गेलो, इथेनॉलसाठी गेलो, पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात का? आणि केंद्र सरकारने पैसे दिले ठरवायचं होतं, कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती। द्यायचा तो रेशू त्या संस्थांना द्यायचा, विद्यार्थ्यांचा डीबीटी करायचा, हा वेगळा विषय होता। कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती। 2 वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे की या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला, त्या पोराचं जीवन टांगणीला लागलाय, शैक्षणिक त्याचं जीवन टांगणीला लागलं। आता तुम्ही कांद्यांचं बोललं, मग कांद्याला अनुदान नकोय का शेतकऱ्यांना? तुम्ही बोलले ना, तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही, कांद्याच्या अनुदानाकरता केले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर? म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये। इथेनॉल हे शेतकऱ्यांचं आहे, ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे। एकीकडे तुम्ही मंत्री महोदय नाही, तुम्ही कांद्या मंत्री महोदय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर हे शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं उत्तर द्या। शिष्यवृत्तीवर बोलावं, कांद्यावर बोलू नये। कांदा खात नाही का? यांनी बोलू नये कांद्यावर, शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये, शेतकऱ्याच्या ऊसावर बोलू नये। आपण उत्तर लक्षवेधीला द्या। इथेनॉल करता गेले, चुकीचं केलं का? आपलं म्हणणं आहे का? आपल्याला मान्यता आहे का? लक्षवेधीला वाटतं का हे बरोबर बोलताय? विकासाचा ध्यास म्हणजे